11 जागांचा निकाल हाती। इथेही रवींद्र चव्हाण विरुद्ध निलेश राणे अशी लढत होती। रत्नागिरी खेड नगर परिषदेत महायुतीचा विजय झालेला आहे। तिथे भाजपचे 3 तर शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झालेत आणि नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या माधवी बुटाला या विजयी झालेल्या आहेत। 14 वर्षांनंतर खेड नगर परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आली आहे। याआधी मनसेची सत्ता होती। तर नागपूर मौदामधून भाजपचे राजा तिडके नगराध्यक्षपदासाठी विजयी झालेले आहेत। नागपूरच्या मौदामधून भाजपचे उमेदवार राजा तिडके हे नगराध्यक्षपदासाठी विजयी झालेत। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये प्रभाग 2च्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा मतमोजणी या ठिकाणी थांबलेली आहे। कणकवलीमध्ये संदेश पारकर विजयी झाले। याआधीच त्यांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी लागलेले होते। संदेश पारकर यांच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्या विजयाची खात्री होती आणि त्यामुळे आज सकाळपासूनच कणकवलीमध्ये संदेश पारकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत। तर कणकवलीमध्ये संदेश पारकर विजयी झालेले आहेत। तर इथे भाजप 122, शिवसेना 52, राष्ट्रवादी 36, काँग्रेस 33, शिवसेना 9 आणि राष्ट्रवादी 8 जागांवर। कणकवलीमध्ये संदेश पारकर हे विजयी झाले। तर कणकवलीतला संदेश पारकर यांचा हा विजय नितेश राणेंसाठी मोठा धक्का। कणकवलीत शहर विकास आघाडी करण्यात आलेली होती। संदेश पारकर आणि त्यांच्यासोबतचे हे सगळे पक्ष विरुद्ध भाजप असं हे होतं चित्र। मालवण नगर परिषदेमध्ये 11 जागांचा निकाल हाती आलाय। मालवणमध्ये शिवसेना 7 आणि भाजप 4 जागांवर विजयी झालेली आहे। तर मालवण नगर परिषदेत 11 जागांचा निकाल हाती आलेला आहे आणि या ठिकाणी 7 जागांवर शिवसेना, भाजप 4 जागांवर विजयी झाली आहे। नगर परिषदेतल्या विजयानंतर विजयाचा गुलाल उधळण्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर इथे विजयाचा गुलाल उधळला जातोय कार्यकर्त्यांकडनं आपण पाहतोय। भाजप सगळ्यात मोठा पक्ष इथे ठरलेला आहे। भाजपकडनं म्हणजे कार्यकर्त्यांकडनं मोठा जल्लोष। उमरग्यामध्ये शिंदे सेनेचे किरण गायकवाड विजयी झालेले आहेत। उमरग्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किरण गायकवाड विजयी। तर उमरग्यामध्ये शिंदे सेनेचे किरण गायकवाड विजयी झालेले आहेत। उमरगा शिंदे सेनेचे किरण गायकवाड यांचा हा विजय या ठिकाणी झालेला आहे। तर उमरग्यामध्ये शिंदे सेनेचे किरण गायकवाड। सिंदखेड राजामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झालेला आहे। सिंदखेड राजामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झालेला आहे। महायुती आता 210 आणि महाविकास आघाडी 50 जागांवर। धुळ्याच्या पिंपरनेरमध्ये भाजपच्या विजया चौरे यांचा विजय झालाय। पिंपळनेर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। या ठिकाणी पिंपळनेर नगर परिषदेवर मलकापूर नगर परिषद भाजपचा उमेदवार पराभूत झाला। मलकापूर नगर परिषदेवर भाजपचा उमेदवार पराभूत झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, मलकापूर नगर परिषद भाजपचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेला आहे। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झालेला आहे। मलकापूरमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झालाय। नगर परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालाय। तर बुलढाण्यामध्ये